हिंदू धर्मात पूजाविधींमध्ये तुळशीची पाने अत्यंत पवित्र मानली जातात. भगवान विष्णू असो किंवा श्रीकृष्ण, जवळजवळ प्रत्येक देवतेच्या पूजेमध्ये तुळशीला विशेष स्थान आहे. तुळशीला औषधांची राणी तसेच पवित्रतेचे आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. परंतु एक दिव्य अपवाद म्हणजे विघ्नहर्ता भगवान गणेश. हिंदू परंपरेनुसार गणपतीच्या पूजेत तुळशीची पाने अर्पण करण्यास सक्त मनाई आहे. असे का बरं? यामागे एक परिचित दंतकथा आहे. त्या कथेनुसार तुळशीने गणेशाला विवाहाची मागणी घातली होती, परंतु गणेशाने ती मागणी नाकारली. या प्रसंगानंतर गणेशाने तुळशीला शाप दिला आणि त्यानंतरच त्यांच्या पूजेत तुळशीचा वापर वज्र मानला जातो. पद्मपुराणानुसार एकदा तुळशी गंगेच्या तीरावर फिरत होती. तिथे तिने भगवान गणेशांना खोल ध्यानस्थ अवस्थेत पाहिले. गणेशांचे तेजस्वी रूप, त्यांचे ज्ञान आणि त्यांची दैवी आभा पाहून तुळशी मोहित झाली. गणेशांविषयी तिच्या मनात प्रचंड भक्ती आणि प्रेम जागृत झाले आणि तिने त्यांच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु ज्ञानाचे अधिष्ठाता आणि वैराग्याचे प्रतीक मानले जाणारे गणेश त्या काळी विवाहास इच्छुक नव्हते. त्यांचा मार्ग हा संयम, ध्यान आणि ब्रह्मचर्याचा होता. म्हणूनच गणेशाने तुळशीचा प्रस्ताव नम्रपणे नाकारला आणि सांगितले की त्यांचे कर्तव्य हे सांसारिक बंधनापेक्षा उच्च आध्यात्मिक साधनेशी जोडलेले आहे. पण इकडे तुळशी मात्र गणेशांचा हा नकार सहन करू शकली नाही. गणेशांनी तिचा विवाह प्रस्ताव नाकारल्यामुळे ती खूप दुखावली आणि प्रचंड संतापली. रागाने तिने गणेशांना शाप दिला, एक ना एक दिवस तुला विवाह करावाच लागेल आणि तुझा विवाह नक्की होईल. हे ऐकून गणेश मात्र शांत होते, पण तिच्या अशा वागण्यामुळे ते खूप दुखावले आणि त्यांनीही तुळशीला शाप दिला. तुझी पूजा जगभर होईल, तुला अनेक देवतांना अर्पण केले जाईल, पण माझ्या पूजेत तुला कधीच स्थान मिळणार नाही. त्या दिवसापासून गणपतीच्या पूजेत तुळशीची पाने अर्पण करणे वज्र मानले गेले. नंतर तुळशीला आपल्या शब्दांचा पश्चाताप झाला, पण दिलेला शाप आता नियतीत कोरला गेला होता. अखेर गणेशाने भगवान ब्रह्मदेवाच्या कन्या रिद्धी व सिद्धी यांच्याशी विवाह केला. तरीसुद्धा गणेशांनी तुळशीवर टाकलेला शाप आजपर्यंत कायम आहे आणि त्यामुळेच हिंदू परंपरेत गणपतीला कधीही तुळशीची पाने अर्पण केली जात नाहीत. मुळात ही कथा फक्त नकार किंवा रागाची गोष्ट नाही, तर यात खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. तो म्हणजे गणेशाचा नकार शिस्त आणि आध्यात्मिक एकाग्रतेचे महत्त्व दर्शवतो. कधीकधी उच्च उद्दिष्टांसाठी नको म्हणणेही आवश्यक असते. तुळशी ही भक्तीचे प्रतीक आहे, पण तिच्यात संलग्नता आणि आग्रही होता. त्यामुळे ही कथा आपल्याला शिकवून जाते की भक्ती नम्रतेने व्हावी, मागणी करून नाही. प्रत्येक देवाचे स्वतःचे प्रतीक असते. गणेशाचा तुळशीला नकार त्यांना इतर देवांपेक्षा वेगळे ठेवतो आणि त्यांचा संबंध दुर्वा, मोदक यांसारख्या पवित्र वस्तूंशी अधोरेखित करतो. गणेशाच्या शापानंतरही तुळशी हिंदू घरांमध्ये सर्वात जास्त पूजली जाते. ती भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाशी अविभाज्यपणे जोडलेली आहे. ती प्रेम, पवित्रता आणि भक्तीचे स्वरूप आहे. खरं तर तुळशीने गणेशाला दिलेला शाप अप्रत्यक्षपणे हे सुनिश्चित करतो की गणेशाने विवाहाद्वारे कुटुंब जीवन अनुभवावे आणि त्याच्या वैराग्यपूर्ण व्यक्तिमत्वात संतुलन राखले जावे. तुळशी आणि गणेशाची ही कथा फक्त शापाची पौराणिक गोष्ट नाही, तर ती आपल्याला सांगते की भक्तीमध्येही संतुलन आणि समज आवश्यक आहे. ही कथा स्पष्ट करते की तुळशी पवित्र असूनही गणेशाला कधीही अर्पण केली जात नाही, पण जवळजवळ प्रत्येक हिंदू विधीत तिचे महत्त्व आहे. या दंतकथेत दडलेली खरी सत्यता म्हणजे भक्ती कधीही संपत्ती म्हणून आपल्या ताब्यात घेऊ नये आणि शिस्त कधीही आपल्या इच्छांसाठी मोडू नये. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असावा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये काही नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.